I love you. ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला तर लाईक करून घ्या. जर तुम्ही शेअर नाही केलं तर शेअर पण करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम छान असं झाला मित्रांनो. तुम्हाला पूर्ण बघायचं तर तुम्हाला समजणार आहे, नाही तर नाही समजत मित्रांनो. एक स्किप वगैरे करू नका व्हिडिओला मित्रांनो. तर मित्रांनो, जे काही यूज केलेलं मटेरियल हवं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथून तुम्ही ग्रुपवरून डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नाही केला तर फॉलो करून घ्या. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या इन्स्टाच्या अकाउंटची लिंक आहे मित्रांनो. जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला विचारू पण शकता, आपण तिथे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपलं अलर्ट मोशनला ओपन करायचं. मग आपलं अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं. मग तुम्हाला अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसतो. सर्वात अगोदर आपला बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे एकदम छान असं ग्रुप्स वगैरे टेक्स्ट वगैरे लावून दिला मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला मीडियाच्या ऑप्शनमध्ये मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल करणं अशा प्रकारे फोटो आहे मित्रांनो. फोटोला मग आपला अशा प्रकारे झूम करण्याचे दोन्ही बोटाचा यूज करून आपला अशा प्रकारे झूम करायचं मित्रांनो, जसं मी करायचं त्या स्टेपमध्ये. मग तुम्ही अशा प्रकारे झूम केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे यायचं मित्रांनो, जसं की मी येत आहे त्या स्टेपमध्ये. मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं. मग आपलं ओढून घ्या, जसं की आपलं 9.23 बीटपर्यंत ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो ह्या फोटोचे मग आपला ब्लेंडिंग ऑप्सिटीवरती क्लिक करायचं. मग आपला ब्राईटनेस कमी करून घ्या, जसं की आपला एकदम 50 ठेवत आहे मित्रांनो, 50 करून घ्यायचं मित्रांनो. 50 ठेवल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रेस करायचं. मग आपला खालच्या बाजूला ठेवायचं, जसं की आपल्या लोगोच्या वरच्या बाजूला ठेवल्यानंतर मग आपला इथे एक ग्रुप दिसला, ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मग आपल्या ह्या ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आपल्या ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. जे का तुमचे फोटो असेल, फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं. अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. लास्टपर्यंत जाऊन ओढून घ्यायचं मित्रांनो. फोटोला ओढून घेऊन प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. मग आपला फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसे मी सेट करायचं त्या सिस्टममध्ये तुम्ही पण सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे काही इमोजी लहान झाले दिसत असतील मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे प्रेस करायचं. प्रेस करून अशा प्रकारे ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे ओढून घेतल्यानंतर मग आपला इथून बॅक जायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे यायचा मित्रांनो. 9.23 बीटला यायचं. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं. मग आपला फोटोला ॲड करून घ्यायचं. फोटोला ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे दोन्ही बोटाचा यूज करून झूम करून घ्या, जसं मी झूम करत त्या सिस्टममध्ये. झूम केल्यानंतर मित्रांनो जसं मी सेट करत त्या सिस्टममध्ये तुम्ही पण सेट करून घ्या मित्रांनो. सेट केल्यानंतर मग लास्टपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो. फोटोला ओढून घेतल्यानंतर मग 12.26 बीटला यायचं. मग 2 पार्टमध्ये फोटोला करायचं मित्रांनो. केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे 9.23 बीटला यायचं. प्लस वरती क्लिक करायचं. मग आपला मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मग आपल्या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मग आपला अशा प्रकारे 15 ठेवायचं मित्रांनो, जसं की आपलं मी 15 ठेवत आहे. 15 ठेवल्यानंतर मग आपल्या इथे एक ॲनिमेशन की द्यायचं मित्रांनो. की दिल्यानंतर मग थोडं पुढे जायचं. मग आपल्या इथे 5 वरती ठेवायचं मित्रांनो. अशा प्रकारे लहान करून 5 वरती ठेवायचं. ठेवल्यानंतर एकदम छान असं दिसूनच जाईल मित्रांनो. मग आपलं इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅक जायचं मित्रांनो. शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं की आपलं फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं. मग आपल्या अशा प्रकारे बॅक जायचं. बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग तुम्हाला जे काय खालच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मग आपल्या इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट शेपेट करून घ्या. केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या पण बॅक जायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून आपला 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं. मग आपलं जे काही लेअर आहे लेअरवरती क्लिक करून आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक जायचं. मग तुम्हाला अशा प्रकारे काही बीट मार्क प्रीसेट दिसेल त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मग आपलं जे का आपण जस्ट 2 फोटो ॲड करून घेतले त्या फोटोवरती क्लिक करायचं. मग आपल्या इफेक्ट्सवरती क्लिक करून मग 3 डॉटवरती क्लिक पेस्ट फिट करून घ्यायचं. मग आपलं 9.23 बीटला यायचं मित्रांनो. बीटला आल्यानंतर मग आपल्या ह्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं.
पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला 12.26 बीट लिहायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. मग जे का फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मग तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे लावल्यानंतर मग आपला सॉन्ग ॲड करण्यासाठी मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं. अशा प्रकारे काही व्हिडिओ एडिट करून दिला मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला ॲड केल्यानंतर मग आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या ह्या 3 डॉटवरती क्लिक करून मग आपला अशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे खालचा व्हिडिओ जे काय त्याला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. एक्सपोर्ट करण्यासाठी आप शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.